बघा WH क्वेश्चन. चूज द करेक्ट WH क्वेश्चन. There was a mobile on the table, so I picked it up and said, "Dash mobile is this." कोणाचा आहे मोबाईल असं मी विचारतोय. तो विचारतोय. आय पिक अप. ओके, हा मी विचारतोय. हुज, हुम, हु, व्हेन. कोणाचा? व्हेनचा अर्थ केव्हा होतो? हुचा अर्थ कोण होतो? हुज की हुम? उत्तर तुमचं आलं पाहिजे. कोणाचा? हुज हे उत्तर तुमचं आलं पाहिजे. थोडं समजून घेऊया. द स्पीकर फाउंड अन ऑब्जेक्ट, द मोबाईल, अँड इज आस्किंग अबाउट इट्स ओनरशिप ऑर पोझिशन. बघा, ओनरशिप किंवा पोझिशन विचारायचे असेल तर हुजने विचारले जाते. पोझिशन किंवा ओनरशिप, इट आस्क टू हुम डज दिस मोबाईल बिलॉंग. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. हुज हुज म्हणावं लागेल त्या ठिकाणी. हुम ऑब्जेक्ट, क्रियापदाचं कर्म जे आहे का तिथे हुम वापरलं जातं मुख्यत्वे ऑब्जेक्ट म्हणून. हुम डिड यू सी, हुम डिड यू सी. त्याच्यानंतर पुढे हु मध्ये सब्जेक्ट ऑफ वर्ब, क्रियापदाचा कर्ता म्हणून हु वापरला जातो. कर्ता म्हणून ना, हु इज कमिंग, कोण येतो आहे, कर्ता म्हणून वापरला जातोय. आणि व्हेन हा टाइम विचारण्यासाठी. व्हेन डिड यू अराइव्ह, इथे जे ना इथे हुज आलं पाहिजे. हुज डज दिस मोबाईल बिलॉंग टू हुज. ओके, इंटरेस्टिंग आणि महत्वाचं.